तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, हा आपला 36च्या मापाचा ब्लाऊज आहे। तर संपूर्ण स्टिच करून झालेला आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक सुद्धा जोडून इथे झालेला आहे। त्याचप्रमाणे समोरचा जो फ्रंट भाग आहे ते सुद्धा एकमेकाला जोडून झालेले आहे। त्यानंतर साइड पीस आणि कटोरी सुद्धा आपले नेहमीप्रमाणे जोडून झालेले आहे। तर आता सर्वात पहिले आपल्याला इथे ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने टाकायची तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जी फिटिंगची स्टेप आहे ती अगदी सरळ कशा पद्धतीने यायला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहितीसह सांगणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे की जेणेकरून ती टिप्स वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची जी फिटिंगची शिलाई आहे ती वाकडी तिकडी न जाता अगदी सरळ येणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये जे मागच्या साइडने फुगा येतो किंवा समोरच्या साइडने बगलमधून फुगा येतो तो अजिबात येणार नाही आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब सुद्धा जरूर करा। तर सर्वात पहिले बघू शकता इथे आता आपण ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते जोडून घेतलेलं आहे। तर बघू शकता इथे आणि जे काही समोर मागे कापड झाला असेल थोडासा तर आपण इथे कट करून घ्यायचा। तर इथे अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे, त्याच्यामुळे मग मी कुठेही कट केलेलं नाही आहे। जर तुमचं शोल्डरचं मागे पुढे होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कट करून घ्या थोडंसं। आणि त्यानंतर बघा आता आपल्याला डायरेक्ट बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही आपल्याला शोल्डरच्या मधून जोडायची असते आणि खोल भाग समोर येईल आणि उथळ भाग मागे जाईल ह्या हिशोबाने आपल्याला बाही जी आहे ते दोन्ही साइडची जोडून घ्यायची, उजवी आणि डावी सुद्धा। म्हणजे हे आपण लक्षात ठेवायचं की बाहीचा खोल भाग जर समोर आला आणि उथळ भाग मागे गेला तर आपली बाही जी आहे ती परफेक्ट लागलेली आहे। तर आणि उजवी बाही आणि डावी बाही जी आहे ती आपली व्यवस्थित परफेक्ट जी आहे ती जोडून घ्यायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती लावायची आहे। तर कशा पद्धतीने लावायची ब्लाऊजच्या फिटिंगची शिलाई तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येणार आहे, परफेक्ट येणार आहे। ब्लाऊज किती काही थोडासा अंगात ढिला फिट होणार नाही। तर परफेक्ट फिटिंगसाठी आपल्याला कुठली टिप्स वापरायची आहे की ती टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ब्लाऊजची फिटिंग जी आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे। तर बघू शकता इथे तर आता बघा इथे आपण बाही जोडल्याच्या नंतर ही टीप आपल्याला सरळ लावून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडची बाही सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर तशाच पद्धतीने बाही जोडून घेतल्याच्या नंतर ती सुद्धा आपल्याला सरळ एक सर्वात पहिले कच्ची टीप लावून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या साइडची सुद्धा आपली बाही जी आहे ती अगदी परफेक्ट पहिल्यासारखीच इथे जोडून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आता इथे शिलाई सुद्धा लावून घेतलेली आहे आणि दोन्ही जे आहे तर आपल्याला भाग इथे पिनअप करून घ्यायचे आहे वरच्या साइडनी सुद्धा आणि खालच्या साइडनी सुद्धा आपल्याला इथे दोन पिन जे आहे ते टोचून घ्यायचे आहे। म्हणजे पाठीमागचा आणि समोरचा भाग दोन्ही भाग पकडायचे आणि अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते अजिबात हलणार नाही। त्यानंतर आता हा जो आपला मापाचा ब्लाऊज आहे तर सर्वात पहिले जी हुक आडपट्टी आहे ती 1 इंचाची सोडवायची। 1 इंच सोडून पूर्ण जो कमरचा राऊंड आहे तो मोजून घ्यायचा। तो आहे आता आपला 32 इंचचा आलेला आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग मोजायचा। तर बघू शकता इथे कशा पद्धतीने मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे, 9 भरलेला आहे आणि पूर्ण छाती बघा इथे 36 आहे। तर अशा पद्धतीने मोजायचं। त्यानंतर नंतर दंडघेराच्या निम्मे घ्यायचा। तर दंडघेर जो आहे तो इथे अशा पद्धतीने मोजायचा। तर 5.25 इंच इथे दंडघेर आलेला आहे। तर त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला फिटिंगचं माप लावायचं आहे। तर इथे 32 आहे म्हणून 8 लावलेला आहे। त्यानंतर इथे लावलेला आहे 9 इंच आणि इथे लावायचं म्हणजे दंडघेराच्या निम्मे 5.25। तर बघू शकता आणि त्यानंतर अशी सरळ लाईन जी आहे ती आपल्याला चॉकने ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्या साइडने सुद्धा एक लाईन जी आहे ती आपल्याला सरळ चॉकने ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतरची फिटिंगची शिलाई आहे ह्या चॉकने जे ड्रॉ केलेला लाईन आहे त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई लावायची आहे। तर इथे मध्ये आपण टाचणीने पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित आपण इथे पिनअप करून घेतले, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग टाकायला आपल्याला सोपं पडतं आणि फिटिंग सुद्धा चुकत अजिबात नाही आणि मुंड्यामध्ये सुद्धा अजिबात घोड येणार नाही। तर तुम्ही अशा पद्धतीची ब्लाऊजची जी फिटिंग आहे तुम्ही नक्की टाकून बघा। आणि इथे त्याचप्रमाणे दंडघेराचे निम्मे आणि ह्या साइडने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही ज्या शिलाई आहे त्या लाईन आहे शिलाईची ती ड्रॉ करून घ्यायची आणि इथे सुद्धा म्हणजे 3-3 शिलाई आपल्याला इथे फिटिंगच्या लावायच्यात अशा पद्धतीने।
तर बघू शकता इथे ही महत्त्वाची खूप जास्त टीप आहे की आपल्याला शिवून झाल्याच्या नंतर इथे मध्ये टाचणीने दोन्ही भाग पकडून आपल्याला पिनअप करायचे आणि त्याच्यानंतर फिटिंगची जी आहे ती मापे टाकायची आणि त्यानंतर सरळ आपल्याला फिटिंगच्या शिलाया लावून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग वापरली केली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अजिबात कुठे चुकणार नाही, थोडेसे लूज आणि फिट होणार नाही, परफेक्ट फिटिंग येतं। तर बघू शकता इथे तर अशा पद्धतीने मी इथे फिटिंग टाकून फायनली आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपली फिटिंगची शिलाई आहे ती सरळ आलेली आहे आणि बघू शकता इथे फायनली आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करून पूर्ण स्टिच करून सुद्धा झालेला आहे। तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा, आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।